लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ काव्याच्या एका मैत्रिणीला म्हणतो की तुम्ही हा मोबाईल काव्याला नेऊन द्याल का, व ती होकार देते व ती मोबाईल घेऊन काव्याकडे जाते. व त्याच वेळेस पार्थ हा गार्डनमध्ये आलेला असतो व त्याची नजर ही काव्यावर पडते. व त्याच वेळेस तो काव्याच्या मोबाईलवरती फोन करतो व विचारतो की काव्या, तुम्ही कुठे क्लासमध्ये गेला आहात का. तेव्हा काव्या देखील खोटं बोलते आणि हो, मी क्लासमध्ये आहे असं बोलते. त्याच वेळेस मात्र पार्थला काव्याचा खूप राग येतो, कारण ती क्लासला जाते म्हणून असं सांगून ती गार्डनमध्ये बसलेली असते. तर आपण इकडे पाहतो जीवा हा घरामध्ये अतिशय उदास बसलेला असतो आणि त्यावेळेस नंदिनी ही त्याच्या जवळ जाते आणि विचारते, काय झालं जीवा, कसा राहिला कामाचा पहिला दिवस. त्यावेळी जीवा काहीही उत्तर न देता तो सरळ नंदिनीला मिठी मारतो, रडू लागतो आणि नंदिनी ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की जीवा, मला सांगाल का काय झालं आहे ते. आणि तेव्हा जीवा मात्र भानावर येतो आणि तो नंदिनीपासून दूर जातो. त्याच्या लक्षात येतं की काव्या नसून नंदिनी आहे आणि तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. आणि जीवाचे हे वागणे पाहून नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा त्याच्या भूतकाळाबद्दल नंदिनीला सर्व काही सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.